आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावरील आक्षेपार्ह वक्तव्याचा वाळवा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसकडून जाहीर निषेध। केदार पाटील यांचा काँग्रेसवर हल्लाबोल। महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा आदरणीय सुनेत्राताई पवार यांच्याबाबत काँग्रेस पक्षाच्या अधिकृत एक्स हँडलवरून करण्यात आलेल्या आक्षेपार्ह विधानाचा आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून सुरू असलेल्या त्याच्या पाठराखणीचा वाळवा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र शब्दात जाहीर निषेध करण्यात आला। या संदर्भात ईश्वरपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जोरदार निदर्शने करण्यात आली। काँग्रेस पक्ष मुर्दाबाद म्हणत राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। या निषेध आंदोलनानंतर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे वाळवा तालुका अध्यक्ष केदार पाटील यांनी काँग्रेस पक्षावर जोरदार निशाणा साधला। केदार पाटील म्हणाले, आकस्मिक जबाबदारी मिळाल्यानंतरही वैयक्तिक दुःख बाजूला सारून अतिशय धीरोदत्तपणे आणि हिमतीने सुनेत्राताईंनी राज्याचे आणि पक्षाचे नेतृत्व सांभाळले आहे। तरी पक्षाच्या लाखो कार्यकर्त्यांना पोरके होऊ दिले नाही। असे असताना काँग्रेस पक्षाकडून जाणीवपूर्वक आणि मुद्दामहून एका स्त्रीला हिणवणे, तिचे खच्चीकरण करणे आणि तिला गप्प करणे या भूमिकेतून हे विधान केले गेले आहे। स्त्रीच्या पाठीशी उभे राहणे आणि तिला आधार देणे ही महाराष्ट्राची पुरोगामी संस्कृती आहे, परंतु काँग्रेस पक्षाला या संस्कृतीचा विसर पडला आहे। तोंडाने पुरोगामी महाराष्ट्राच्या बाता मारणारे काँग्रेसचे नेते प्रत्यक्षात मात्र महिलांच्या उदात्तीकरणाच्या आणि सन्मानाच्या अगदी उलट काम करत आहेत, असा टोला पाटील यांनी लगावला। तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि इतर नेते या आक्षेपार्ह विधानाची पाठराखण करत आहेत, हे अत्यंत चुकीचे आहे। अजितदादांच्या नेतृत्वाखाली तयार झालेला हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता लढवय्या आणि संघर्ष करणारा कार्यकर्ता आहे। काँग्रेस पक्षाने किंवा संबंधित नेत्यांनी या कृत्याबद्दल तात्काळ माफी मागितली नाही तर हे आंदोलन असेच पुढे सुरू राहील आणि अधिक तीव्र केले जाईल, असा स्पष्ट इशारा केदार पाटील यांनी दिला। या निषेध आंदोलनात वाळवा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला आघाडीचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री व आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा आदरणीय सुनेत्राताई पवार यांच्याबद्दल काँग्रेस पक्षाच्या अधिकृत एक्स हँडलवर जे आक्षेपार्ह विधान नोंदवलं गेलेलं आहे आणि त्याची पाठराखण ज्या पद्धतीनं काँग्रेसचे वरिष्ठ नेते करत आहेत, ह्या सर्व गोष्टींचा आम्ही जाहीर निषेध करतो। वाळवा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आता नुकतेच आम्ही निषेध आंदोलन केलेलं आहे। खरं तर महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्राताई पाय रोवून उभ्या आहेत। आकस्मिक जबाबदारी मिळाल्यानंतरही दुःख बाजूला सारून अतिशय धीरोदत्तपणे सुनेत्राताईंनी ही जबाबदारी पेललेली आहे। राज्याचं नेतृत्व व पक्षाचं नेतृत्व करत असताना त्यांनी पक्षाच्या लाखो कार्यकर्त्यांना पोरके होऊन दिलेले नाही। अशी परिस्थिती असताना मुद्दामहून जाणीवपूर्वक काँग्रेस पक्षाने खच्चीकरण करणे, स्त्रीला हिणवणे आणि तसे हिणवून गप्प करणे ह्या भूमिकेतून हे विधान करून त्याची पाठराखण आज तागायत ते करत आहे। खरं तर ह्या गोष्टीला त्या पुरोगामी महाराष्ट्रात स्थान असता कामा नये। त्या पुरोगामी महाराष्ट्राची संस्कृती स्त्रीच्या मागे उभी राहणे, स्त्रीला आधार देणे ही आहे, परंतु काँग्रेस पक्षाला त्याचा विसर पडलेला आहे। काँग्रेस पक्षाच्या नुसत्या बतावण्या पुरोगामी महाराष्ट्राबद्दल आहेत। त्यांचे नेते महिलांच्या उदात्तीकरणासाठीचे जे बोलतात त्याच्याबरोबर उलट काम त्यांनी हे करून दाखवलेलं आहे। आम्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अजितदादांच्या पश्चात तेवढ्याच ताकदीने उभे आहोत। अशा कुठल्याही गोष्टीला, अशा कुठल्याही हिणवण्याच्या वृत्तीला आम्ही थारा देणार नाही, त्याचा जाहीर निषेध करू। मी आपल्या माध्यमातून सर्व जनतेला सांगू इच्छितो की महाराष्ट्राची संस्कृती बिघडवण्याचं काम, महाराष्ट्राच्या संस्कृतीत चुकीचा पायंडा घालण्याचं काम काँग्रेसच्या वतीनं होत आहे। ह्या गोष्टीचा जाहीर निषेध आज तागायत काँग्रेसने केलेला नाही। काँग्रेसचे
हर्षवर्धन समकाळ प्रदेशाध्यक्ष यांनी ह्या गोष्टीची पाठराखण केलेली आहे आणि अतिशय चुकीच्या पद्धतीनं ह्याचा संदेश दिलेला आहे. मी या सर्वांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं, वाळवा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध करतो. अजितदादांच्या नेतृत्वात तयार झालेला हा कार्यकर्ता लढवय्या कार्यकर्ता आहे. अजितदादांच्या नेतृत्वाखाली तयार झालेला हा संघर्ष करणारा कार्यकर्ता आहे. ह्या गोष्टीची माफी जर मागितली गेली नाही तरी हे आंदोलन असेच पुढे राहील